झोप खूप कमी झाली आहे. काल आम्ही 1:30 वाजता झोपलो रात्री आणि 5:30ला उठलो. म्हणजे आम्हाला एवढी सवय झाली आहे विकेंडला ग्रॉसरीची की आम्ही फिरायला आलो तरी मेट्रोमध्ये येतो एकदा. आणि ही आमची ट्रेन आहे. इनक्लाइन ट्रेनने आम्ही जाणार आहोत आता आमच्या हॉटेलकडे. व्ह्यू तुमच्यासाठी पुन्हा एकदा इथून स्टार्ट होतो नाही. भरपूर भरपूर मस्त. मला एकदम बर्थडेचा सरप्राईज वाटतंय. काय छान दिलंय. दोघी मुली जावाई. रेनबो झालाय मस्त. सर्वात जास्त मजा कधी आलेली माझ्या बरोबर की आता दोन्ही टाइम नाही. हा घोडा जो आहे हा स्पूनने बनवलाय. हाताने लाकडाची फेरारी बनवली. केक कटिंग. थँक्यू. आज दिवस दुसरा. आता आम्ही चेकआउट करू हॉलिडे इन मधून. झोप खूप कमी झाली आहे. काल आम्ही 1:30 वाजता झोपलो रात्री आणि 5:30ला उठलो. आता वाजले आहे 7:10. कुठेतरी ब्रेकफास्ट करणार आणि मग युनियन स्टेशनला जाऊ. तिथून आमची 9:12ची ट्रेन आहे आणि मग 2.5 तास जी आम्ही ट्रेनमध्ये तिथे मी माझी झोप पूर्ण करणार आहे मस्तपैकी. काल आम्हाला एवढी गर्दी मिळाली टोरंटो सीएन टॉवरला. लिटरली लालबागचा राजा. तिकडे अराउंड 1 तास लाईन मध्येच फिरत होते. बट द बेस्ट पार्ट इज की नाईट व्ह्यू मिळाला. आणि इकडे ब्लू जेसचं होम ग्राउंड आहे, होम स्टेडियम. तर त्यांची मॅच पण त्यांना वरतून बघता आली बेसबॉलची. आज मला इंडियन खायची सॉलिड गरज आहे आणि मी इंचिन मध्येच खाणार आहे. A few moments later. तो आता आम्ही आलोय मेट्रोमध्ये. म्हणजे आम्हाला एवढी सवय झाली आहे विकेंडला ग्रॉसरीची की आम्ही फिरायला आलो तरी मेट्रोमध्ये येतो एकदा. ऍक्च्युली आम्हाला नायग्रामध्ये केक नव्हता मिळाला. बट आम्ही ती मिस्टेक आता नाही करणार आहोत. तिकडे बेकरी आहे. येस, इथूनच घेऊन जाणार आम्ही केक. काय लफडं नको. आणि आता बेकरी सेक्शन. हे बघ, मोठा घ्यायचा की छोटा घ्यायचा ते डिसाईड करतो. हे बघा, ते हे बघ इथे पण आहेत. पण हे जास्त मोठे झाले. तो कॅरी करता पण बघ, कॅरी करायला पण येणार की नाही बघ. अजून नायग्राची गो ट्रेन लागली नाहीये. 9:03ची आहे. 3 मिनिटांनी ते लावणार आहेत. पण पब्लिक बघा, आज मला वाटतं पूर्ण टोरंटो नायग्रालाच चाललंय. आणि लिटरली लोक उभी आहेत. जसं प्लॅटफॉर्म सांगणार तसे पळणार आहेत सगळे. आणि ह्या रेसमध्ये हे पण आहेत. आणि ही आमची ट्रेन आहे. चढ इकडे, वरती जा, वरती जा, बघती जा. वर वर समोरासमोरच बसायचं. हा, कुठेही बस. आम्ही इथे बसलेलो, आई तिथे बसलेली. दोघांना काय नव्हतं, सेमच होतं. खाली टाकायला लागणार. हा, सो ही ट्रेन आहे. 2 hours later. नायग्राला आम्ही पोहोचलो. आता विगोचे पासेस वगैरे सगळे घेऊन झालेत. यावेळी आम्ही आमचा एक्सपिरियन्स यूज केला. आम्ही विगो आमच्या गो ट्रेन के ते फोटो नाही काढत बसलो. आता आम्ही इनक्लाइन ट्रेनकडे चाललो आहोत. आणि इनक्लाइन ट्रेनने आम्ही जाणार आहोत आता आमच्या हॉटेलकडे. लंच झाला आहे इंचिनमध्ये. आमचं वाटतं इंचिन गोटू झालंय. नायग्राला आलो आणि इंचिनमध्ये लंच नाही केला असं होत नाही. त्यामुळे मस्त आहे की लंच केला आणि आता जरा बरं वाटलंय. आता सिटी क्रूज. आता आम्ही क्लिफ्टन हिलवर आहोत. हे गो कार्टिंग चालू आहे मस्तपैकी. आता एवढं हॅपनिंग नाही वाटत आहे, पण रात्री खूप सॉलिड असतं. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर तुमच्यासाठी हे नवीन असेल. पण माझे जुने सबस्क्रायबर असतील, त्यांनी आधीचा ब्लॉग बघितला असेल, तिथे त्यांना रात्रीचा व्ह्यू पण दिसेल. तर आता सिटी क्रूजवर हे लोक जातील, हे तिघं. मी जात नाहीये सिटी क्रूजवर. हे बाहेर असाच आराम करीन, कारण की मी 3 वेळा ऑलरेडी जाऊन आलो आहोत. बाहेरूनच बघतोय दिस टाइम. आणि हे लोक 1 तास जातील, ते आम्ही कुठेतरी असं गवतामध्ये झोप काढीन मस्त आहे की. असा हा माझा प्लॅन आहे. मस्तपैकी गार्डन मध्ये बसलोय. हे तिघं आता सिटी क्रूजला गेले आहेत आणि त्यांना खूप आवडणार आहे, नो डाऊट. कारण की हायस्ट ते एकदम जबरदस्त वन ऑफ द नेचर्स ब्युटी आहे. आणि मी मस्त आता झोप काढतो. तुम्ही पण थोडा आराम करा मस्त. आणि मी त्या दिवशी एक ब्लॉग बघितलेला, नॉट ब्लॉग, पॉडकास्ट बघितलेलं राज शमानीचं. त्यात सांगितलेलं की तुम्ही अर्थला जेवढं जॉईन असाल ना, तर मी चप्पल वगैरे काढून बसलोय आणि मग थोडं व्होल्टेज कमी करतो बॉडीमधलं अर्थिंग घेऊन. तर झोप काढूया मस्तपैकी आणि वाट बघूया यांची. Meanwhile. रेडी आम्ही हॉल्समध्ये जायला.
कृती पण रेडी आहे इथे, आम्ही पण रेडी आहे. क्यू अप केलं आम्ही लाईन मध्ये. एक बोट ऑलरेडी गेली आहे आणि आता ही नवीन वाली आली आहे, ह्यामध्ये आम्ही बोर्ड करू. होपफुली आम्हाला पुढे जाता येईल, पुढे जाऊन व्ह्यू बघता येईल. बोर्ड केली आम्ही बोट. मम्मी एक्सायटेड आहे का? भरपूर भरपूर मस्त. मला एकदम बर्थडेचा सरप्राईज वाटतंय. काय छान दिलंय. दोघी मुली जावाई. आता आम्ही एकदम नायग्रा फॉल्स मध्ये आली. सक्सीड झालोय आम्ही आता फ्रंट सीट घेण्यामध्ये. तर बघू आता किती आम्ही मजा करतो इथे आणि किती पाणी अंगावर येत ते बघायचं. जबरदस्त गर्दी आहे. नक्की कसा होता तुझा एक्सपिरियन्स आई बरोबर? सेकंड टाइम गेलो, फर्स्ट टाइम आपण होतो एकत्र. सर्वात जास्त मजा कधी आलेली माझ्या बरोबर की आता दोन्ही टाइम? नाही असं नाही. एक्सपिरियन्स किती अजून परत सगळे गेलं तरी पण सेम मजा येईल मला. नाही पण जर तुला 10 मला 10 आणि त्यांना 9.8. हरामी हो बेटा. येस गुड. तू आता येणारच ना परत बिहाइंड द फॉल्स? मस्का लावते पण नाही. यातही मस्का लावते. काय नाही, तिला काय वाटलं. रेनबो झालाय मस्त. 1 minute later. आणि एकदम मस्त असा US च्या त्या साईडच्या धबधब्याला जॉईन आणि हा असा इकडे जॉईन असा मस्त रेनबोचं दर्शन झालंय आणि कलर पण एकदम एव्हिडंट आहे. जबरदस्त. Later that same evening. आता ज्या सेरेमनीची आपण सगळे वाट बघत आहोत ती सेरेमनी आता होणार आहे. ते म्हणजे केक कटिंग. थँक्यू. येस. फोटो सेशन चालू आहे इकडे. भक्ती, आय हॅव एन आयडिया. कॅन वी गो टू 14th floor? हा व्ह्यू बघू शकतो. व्ह्यू बघता बघता केक कटूया ना तिकडे. केक काढूया. हा काय बोलते? हा चला 14 मजल्यावर जाऊया आणि केक कापूया आपण. बंद कर. हा सगळं शूज घ्या. प्लॅन चेंज. आम्ही 14 मजल्यावर चाललोय केक कटिंगला. आम्ही नायगराच्या व्ह्यू मध्ये केक कटिंग करणार आहोत. 14 मजल्यावर ऑब्झर्वेशन डेकच आहे. सो थोडा वेळ अजून थांबावं लागेल सगळ्यांना. आम्ही आलोय ऑब्झर्वेशन डेकला. खूप गर्दी दिसते, लोक आले आहेत बघायला. हे बघ इथे पण तिकडे पण आहे व्ह्यू बघ. दिसला? हा दिसणार ना. घे. आणि सगळे व्ह्यू बघायला होते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. बघा बरोबर. ओके. शैतान के लिए रेड कलर. बहुत गुड. थँक्यू मुलांना. 5 मिनिटाचा जो फायरवर्क शो असतो तो आता सुरू झालाय. पुन्हा एकदा खूप सुंदर वाटतंय. नायग्रा त्याची लाइटिंग. नायग्रा हा लाईट स्पॉट आहे. इकडून ते नायग्राला लाईट मारतात. आणि मिस्ट बघा, सॉलिड मिस्ट आहे. ॲज इफ पाऊस पडतोय असं झालंय. लिटरली पावसासारखं वाटतंय. खूप जास्त मिस्ट आहे. आणि सगळी लोक आता बससाठीच चालली आहेत. हा इथून आहे ना समोरून नाही. A few moments later. आम्ही या रेड बसने डिरेक्टली क्लिफ्टन हिलला आलो आहोत. आणि त्याचं प्रॉमिस केल्याबद्दल. आधी कसं होतं सकाळी आणि आता रात्री बघा काय सुंदर दिसतंय. एकदम अमेझिंग. हा माणूस बघा बर्गर खात आहे. बर्गर किंगने ॲडव्हर्टाईज केली.
इकडे हा घोडा बनवलाय आणि हा घोडा जो आहे हा स्पूनने बनवलाय. जर तुम्ही बघाल नीट तर चमचे वापरलेत आणि या चमच्याने एकदम मस्त केलंय. आणि हे बघा 10,000 चमचे वापरलेत आणि हे बनवलंय. आणि त्याच्यापेक्षा आणखी भारी मी तुम्हाला दाखवतो. इकडे हाताने लाकडाची फेरारी बनवली, लिटरली हाताने. तुम्हाला एकदम काम बघा. इथे हा सिम्बल आहे, इकडे त्याचे कर्व्स प्रॉपरली, चाक सगळं. एक लाकडाची गाडी, खूप मोठी कला आहे. एकदम बारकाईने काम केलंय, एकदम भारी. आणि इकडे आहे जॅक स्पॅरो. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? रिसायकल्ड कार पार्ट्स. हे सगळ्या कारचे पार्ट्स आहेत आणि त्यापासून हा बनवलाय. जबरदस्त. आणि हा इकडे सिंह. ह्याचं पण काहीतरी वैशिष्ट्य असणार, खूप भारी आहे. सो आता आम्ही चक्स मध्ये आलो आहोत. चक्स द रोड हाऊस. बघते विचारते 4 लोकांना आहे का. नाही, वेटिंग नाही वाटत आहे मला. वेटिंग आहे ना? हा ठीक आहे. एक डिव्हाइस आहे तिथले. हे आहे कॅजूल सँडविच. हे आहे व्हेजी बर्गर. टाकोस कैसा दिया? मी मागवलेले. The next day. आणि दुसरा दिवस संपला आणि तिसरा दिवस सुरू. अँड दिस इज आवर चेकआउट टाइम. आता सेम रुटीन. नायग्रा तिकडे आम्ही इंडिया, मला फोन लावून त्यांना नायग्रा दाखवणार. त्याच्यानंतर युनियन स्टेशन बाय गोट ट्रेन आणि मग तिथून मॉन्ट्रियल. युनियन स्टेशनवर तिकडे एक बटर चिकन रोटी BCR म्हणून एक चेन आहे, तिकडे वेगळ्या टाईपची मिळते. ऊन जोरात, आम्हाला गॉगल घातला पाहिजे. आम्ही या हॉटेलमध्ये राहिलेलो, द ओक्स हॉटेल. आणि ह्याच्या बाजूला एम्बेसी स्वीट्स म्हणून आहे. इथे कसिन आहे आणि इनक्लाइन ट्रेन. आणि समोर तुम्हाला जर नीट दिसत असेल तर दॅट इज मिस्ट नायग्राचं. आता आम्ही इकडून घरी. आणि हा व्ह्यू तुमच्यासाठी पुन्हा एकदा. इथून स्टार्ट होतो नायग्रा. तुम्ही बघत असाल खूप जास्त मिस्ट आहे आज. पाणी पण किती मस्त आणि स्वच्छ.